नमस्कार, माझं नाव रीमा सुरेश वेटम. मी चिंचवडवरून आलेली आहे. ॲक्च्युअली मी इथं येण्याचं रिझन वेगळं होतं. लास्ट 15 to 20 डेज माझे बाबा आजारी होते आणि त्यांच्या डाएटसाठी मला काय करता येईल ह्या शोधात होते मी बऱ्याच दिवसापासून. त्यावेळेस मला माझ्यासमोर ही अपॉर्च्युनिटी आली. ॲक्च्युअली मला इथं येण्यासाठी प्रमोद सर जे आहेत फाउंडर आणि शीतल मॅडम ह्या दोघांनीच मला हे दिलं, त्यांचा रेफरन्स दिला होता. आम्ही बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आणि त्यांनी मला बऱ्याचदा बोलवलं पण होतं. म्हणतात ना की ती वेळ यावी लागते, तशी यावेळेस माझी वेळ आली आणि मी इथं आले. ऍक्च्युली मी आले होते बाबांच्या तब्येती संदर्भात माहिती घेण्यासाठी, पण इथं 3 दिवस राहिल्यानंतर मला स्वतःला माझ्यामध्ये पण खूप बदल झाले आणि त्या दवाखान्याच्या धावपळीमध्ये मला माझ्याकडे लक्ष देता आलं नाही. त्यामुळे मला जो काय तो 15 दिवसात त्रास झाला, त्याच्यामध्ये माझं बीपी पण वाढलं होतं, माझं शुगर पण वाढली होती आणि मला थकवा खूप जाणवत होता आणि डाएट म्हणजे जेवले कधी नाही जेवले असं बऱ्याच वेळा झालं होतं. त्याच्यामुळे विकनेस होताच मला आणि तिथं संपलं नाही की 1 दिवसाचा गॅपनी लगेचच मी इकडे आले. तर या 3 दिवसामध्ये त्यांनी जे काही आम्हाला डाएट दिलं, स्मूदी दिलं म्हणा, ज्यूस दिलं म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ते सॅलेड दिले, हे जे होतं अगदी माझ्यासाठी सगळा हा विषयच नवीन होता. पण ह्यासाठी मी कधी प्रयत्न केला नव्हता आतापर्यंत किंवा माहिती पण कधी घेतली नव्हती. त्याच्यामुळे हा विषयच माझ्यासाठी नवीन होता. त्याच्यामुळे मी इंटरेस्टेड होते आणि प्रत्येक गोष्ट मला नवीन होती, पण एकदम एक्साइटमेंटनी मी ते सर्व अटेंड केलं आणि त्याचा रिझल्ट पण मला खूप छान मिळाला. म्हणजे माझं स्वतःचं बीपी जेव्हा मी आले तेव्हा वाढलेलंच होतं, ते नॉर्मल झालं. शुगर पण तिथं दिसत होती, ती पण नॉर्मल झाली आणि म्हणजे असं वाटतच नाही की मी 15 दिवस एवढी धावपळ केली आणि मी एवढी थकलेली होती. मी एकदम आज मी खूप फ्रेश आहे. या 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये जरी जेवण प्रॉपर जेवण जे असतं आपलं ते जेवण जरी नव्हतं, तरी पण आम्हाला असं कधी वाटलंच नाही की आम्ही उपाशी आहोत किंवा आम्हाला ह्याची जरुरी आहे किंवा एक्स्ट्रा काहीतरी खाल्लं पाहिजे. त्यांनी जे काय दिलं ते इतकं टेस्टी होतं आणि शीतल मॅडम खरं हॅट्स ऑफ टू यू. इतका अगदी अन्नपूर्ण आहेत त्या आणि इतकं छान, त्यांना इतकी छान माहिती आहे, त्यांनी स्वतःला इतकं छान तिथं डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना कधी काय लागतं आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी जे काही डाएट चार्ट बनवलेला आहे 3 दिवसात त्यांनी जो आम्हाला दिला तो एकदम छान होता आणि त्याच्यामुळे कुणालाही कसलाच त्रास झाला नाही. डिटॉक्स होतं तेच झालं सर्व इथं आणि अजिबात कुणाला विकनेस नाही किंवा कोणी थकले आजारी. उलट येताना मी सर्दी खोकला होता आणि मी औषधं पण आणली नव्हती, तर ह्या 3 दिवसामध्ये माझा सर्दी खोकला पण बरा झाला. म्हणजे औषधाची मला गरज नाही लागली तिथे आणि हे घेत असताना डिटॉक्स होत असताना थोडाफार नॉर्मल असा त्रास झाला. तिथे टीम मेंबर आहेत असं आहे, प्रतिमा मॅडम खूप छान आमची मैत्रीण झाली त्यांच्याशी. त्यांनी पण खूप अगदी वेळोवेळी काळजी घेऊन मला तिथं काही थोडं दिलं मेडिसिन. आणि पूर्ण ऑल ओव्हर ही टीमच खूप छान आहे, खूप छान कोऑपरेट करते. इंडिव्हिज्युअली प्रत्येक जण प्रत्येकाजवळ जाऊन प्रत्येकाची चौकशी करते. हा त्यांचा खूप चांगला प्लस पॉईंट आहे की बाबा ठीक आहे, आज एवढ्या लोकांना एकत्र आणून एका 3 दिवस एकत्र ठेवणं हे सोपं नाही. आपण आपल्या घरात लोक जरी एकत्र असलं तरी आपण एकत्र राहू शकत नाही. आपलं मागं पुढं होतं किंवा 2-3 दिवसात एखादा तरी वाद तरी होतो. पण आज हे स्वतःची फॅमिली सोडून इथं येतात, सगळ्या बाहेरच्या लोकांना जमा करून तिथे एक फॅमिली तयार होते. या 3 दिवसामध्ये आम्ही जी काही लोक होतो, मला इथं अजिबात वाटलं नाही की आम्ही एकमेकांना ओळखत नाही किंवा आम्ही बाहेरून आलेलो, जशी ही आमचीच फॅमिली आहे. ही टीमच मुळात एवढी छान आहे ना, त्यांना ते घरची सुद्धा आठवण होऊन देत नाही, एवढं छान ट्रीट करतात. त्याच्यामुळे मी प्रमोद सरांना, शीतल मॅडमला थँक्यू म्हणाल की त्यांनी मला इथं बोलवलं, मला एवढं सर्व छान माहिती पण मिळाली. मी सगळ्या टीमचे पण सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि मी संदेश हाच देईल की आज मी एक गोष्ट खूप छान शिकले की बाबा आपल्याकडे उद्या करोडो रुपये जरी आले, पण जर तुम्ही ते एन्जॉय करण्यासाठी जर तुमचं हेल्थच चांगलं नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. त्याच्यामुळे अगदी करोडो रुपये तुमच्या कपाटात पडून आहेत किंवा तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पडून आहेत, पण तुम्ही साधं तुमच्या मनाचं एखादी आवडती गोष्ट पण खाऊ शकत नाही किंवा तुम्हाला बेडवरून उतरण्यासाठी तुमच्या ज्या काही रेग्युलर गरजा आहेत त्या भागवण्यासाठी पण तुम्हाला जर माणूस लागत असेल, त्या करोडो रुपयांचा काहीही उपयोग नाहीये. आणि सरांनी आज एक पण सांगितलं की आज पूर्ण आपल्या शरीराचं जे काही तुम्ही किंमत काढायला गेला तर 320 करोड रुपये त्याची व्हॅल्यू होते. आज तुम्ही 320 करोड रुपये घेऊन फिरता, त्याला तुम्ही कसं जपायला पाहिजे? कारण हे नॅचरल आहे, हे परमेश्वरांनी दिलेलं आपल्याला खूप छान गिफ्ट आहे. ह्याची जर काळजी आपण घेतली तर आपल्याला बाकीच्या गोष्टी पण आपण खूप छान पद्धतीनं उपभोगू शकतो. कारण हेल्थ जर नसेल, बाकी तुमच्यासमोर काही जरी असलं तरी त्याचा काही उपयोग नाही. किती चांगल्या पद्धतीचं असेल, किती मोठं असेल, जर तुम्ही जर वापर करू शकत नसाल, त्याचा जर तुम्ही उपभोग घेऊ शकत नसाल तर काहीही उपयोग नाही. आणि म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ, तर खरंच आहे ते. आणि मी तर जे लोक हा व्हिडिओ माझा पाहत असतील त्यांना तेच मी रिकमेंड करेन की तुम्ही खरंच एकदा रिट्रीटला या आणि तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आयुष्यात तुम्हाला कधीच औषध खायची वेळ येणार नाही. थँक्यू सो मच.